इतिहासात अनेक राज्य होऊन गेली. अफाट संपत्ती, मोठी राज्ये, पण मराठी माणसाच्या हृदयावर राज्य करणारा एकमेव राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होय. छत्रपती शिवाजी महाराज फक्त राजा नव्हते, ते विचार होते, मूल्य होते, प्रेरणा होते. आजही जेव्हा अन्याय दिसतो, जेव्हा परिस्थिती आपल्या विरोधात जाते, तेव्हा आतून एकच आवाज येतो, छत्रपती शिवाजी महाराज असते तर. आज आपण पाहणार आहोत, छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला नेमकं काय शिकवतात, का ते प्रेरणेचा अखंड झरा आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म अशा काळात झाला, जिथे स्वराज्य ही केवळ कल्पना होती. चारही बाजूंनी मुघल, आदिलशाही, निजामशाही आणि मध्ये दबलेला सामान्य माणूस. पण जिजाऊ माँसाहेबांनी शिवाजींच्या मनात बीजे रोवले. रामायण, महाभारत, धर्म, स्वाभिमान. लहान वयात शिवाजी म्हणाले होते, आपलं राज्य असलं पाहिजे, स्वराज्य. मोठं यश मिळवण्यासाठी आधी मोठं स्वप्न पाहण्याची हिंमत लागते. आज तुमची परिस्थिती लहान असेल, पण तुमचं स्वप्न मोठं असलं पाहिजे, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळते. शिवाजी महाराज फक्त शूर नव्हते, ते अतिशय बुद्धिमान रणनीतिकार होते. तोफांऐवजी डोंगर, मोठ्या सैन्याऐवजी वेग, ताकदीऐवजी बुद्धी. गनिमी कावा जगाने मान्य केलेली युद्धनीती होय. अफजल खानाचा प्रसंग आठवा. शिवाजी महाराजांनी भावनेने नाही, विवेकाने निर्णय घेतला. यातून ही शिकवण मिळते, भावनेतून निर्णय घेतले तर नुकसान होतं. डोकं शांत ठेवा, रणनीती ठेवा, वेळेची वाट पहा. आजच्या जीवनातही हे तितकंच लागू होतं. करिअर, नातेसंबंध, निर्णय या सगळ्यांमध्ये या शिकवणीचा उपयोग होतो. आदर्श नेतृत्व कसं असावं, राजा कसा असावा, हे शिवाजी महाराजांकडून खूपच उत्तमपणे आपल्याला शिकता येतं. शिवाजी महाराजांचा राजा असण्याचा अर्थ वेगळाच होता. स्त्रियांचा सन्मान, धर्मनिरपेक्षता, सामान्य माणसांसाठी न्याय, भ्रष्टाचाराला शून्य सहनशीलता. शिवाजी महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं, रयतेचे रक्षण हेच राज्याचं खरं कर्तव्य आहे. आज अनेकांकडे सत्ता आहे, पण सेवेची भावना नाही. यातून काय शिकवण मिळते? नेतृत्व म्हणजे पद नाही, नेतृत्व म्हणजे जबाबदारी. तू ऑफिसमध्ये असो, घरात असो, समाजात असो, तू कसा वागतोस यावरून तू नेता आहेस की नाही ठरतं. संकटात शांत राहणारा राजा कसा असतो, हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकायला मिळतं. आग्रा सुटकेचा प्रसंग. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात अपमानित झाले, कैदेत टाकले गेले. कोणताही सामान्य राजा तुटून पडला असता. पण शिवाजी महाराजांनी काय केलं? शांतपणे योजना आखली, धीर सोडला नाही, बुद्धी वापरली. यातून काय शिकवण मिळते? संकटात घाबरायचं नाही, संकटात शांत राहायचं, कारण शांत माणूसच मार्ग शोधतो. धर्म, संस्कृती आणि सहिष्णुता. शिवाजी महाराजांनी या सगळ्या गोष्टींमध्ये आपली छाप कशी सोडली हे पाहूया. शिवाजी महाराज कट्टर नव्हते, ते सहिष्णू होते. मशिदींचा आदर, कुराणांचा सन्मान, सर्व धर्मांना संरक्षण. यामधून काय शिकवण मिळते? धर्म म्हणजे द्वेष नाही, धर्म म्हणजे माणुसकी. आजच्या समाजाला ही शिकवण फार गरजेची आहे. आजच्या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे कोणते गुण घेणे आवश्यक आहेत? आजचा तरुण म्हणतो परिस्थिती साथ देत नाही, सिस्टम खराब आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळात परिस्थिती अनुकूल होती का? नाही. तरीही त्यांनी इतिहास घडवला. यातून त्यांनी काय शिकवण दिली आहे आपल्याला? तक्रार करणं सोपं आहे, जबाबदारी घेणं कठीण आहे. शिवाजी महाराज आपल्याला जबाबदारी शिकवतात. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी आत्मसन्मान, आत्मविश्वास, स्वाभिमान, न्याय, समता आणि माणुसकी या सगळ्यांचा प्रेरणास्रोत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा फक्त रक्तातच नाही, तर आपल्या कृतीतही यायला हवा, ज्यामुळे आपलं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हा प्रेरणास्रोत नेहमीच आपल्यासोबत आहे आणि असणार आहे. हा प्रेरणादायी संवाद तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन विषयांसोबत. धन्यवाद.